गगनबावडा तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात बोगस कागदपत्रे दाखल करून पोषण आहाराचा ठेका मिळवण्यात आलाय असा आरोप जनकल्याण फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलाय। तसंच राधानगरी पंचायत समितीत अनेक कर्मचारी गेली कित्येक वर्ष ठाण मांडून आहेत। अशा कर्मचाऱ्यांच्या नियमाप्रमाणे बदल्या करण्यात याव्यात आदी मागण्या जनकल्याण फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आल्यात। या संदर्भात अनेक वेळा आंदोलनं आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनं देण्यात आली आहेत, मात्र याची अद्याप दखल घेतली नसल्यानं फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं। प्रशासनाकडून मागण्या आणि तक्रारींबाबत न्याय मिळत नसल्यानं आम्ही न्यायाची भीक मागत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय। या आंदोलनामध्ये अतुल पाटील, शिवाजी असणेकर, उत्तम जाधव, उत्तम भरांबळे, धनाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।